नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा। तर मंडळी, आज मी सुरेखा मावशीकडे। सुरेखा मावशीला मी तुमच्या लास्ट टाइम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले, खूपदा ओळख करून दिलेली मावशी सोबत तुमची, आणि आज मी इकडे आहे मावशीकडे। त्याचं कारणही खूप खास आहे त्याच्यासाठी। तर थोड्या वेळात मी तुम्हाला सगळ्या मावशींशी पण ओळख करून देते, आणि अजून जे काही कारण आहे किंवा मी इकडे का आलेली ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर चला, मी तुम्हाला पहिले माझ्या मावशीशी ओळख करून देते। मंडळी, हे आहेत माझे काका, म्हणजे तुम्ही सुरेखा मावशीला ओळखतात ना पहिल्यापासून। तर सुरेखा मावशीचे मिस्टर माझे हे काका आहेत, आणि या व्यतिरिक्त मला अजून 6 काका आहेत। तर आता पुढे जाऊन तुम्हाला आता व्लॉगिंग स्टार्ट आहे, तर मग त्यांच्यासोबत तुमची मी ओळख नेहमी करून देईल। तर काका, मग काय म्हणता? हाय करा सर्वांना। तुम्ही व्हिडिओ बघता ना तुम्ही आपले, आणि माझे काका ऍक्टिंग खूप छान करतात का, मावशी सोबत आहे ना रील्स खूप छान बनवतात। तर मला जर शक्य झालं तर मी माझ्या काकांचं आहे ना तुम्हाला एखादी रील शूट केलेली पोस्ट करेल। खूप छान ऍक्ट करतात ते ना काका? तर ठीक आहे। आणि तुम्हाला इकडे माझी मावशी आहे, चिमा मावशी म्हणून आहे, आम्ही चिमणी मावशीच बोलतो। आणि माझं लहानपण पूर्ण या मावशीने केलेलं आहे, म्हणजे मला खूप सांभाळलेलं आहे लहानपणी। आणि इकडे आहे आपली लाडकी सुरकी मावशी। सुरेखा मावशी, ऐका हाय। आणि आतापर्यंत माझ्या एक मावशीशी मी अजून तुम्हाला ओळख नाही करून दिलेली, तर मी त्या मावशीशी तुम्हाला ओळख करून देते। सगळ्यात सुंदर मावशी। हा, बोल काय? सगळ्यामध्ये आमच्या एवढ्या बहिणींमध्ये सगळ्यात सुंदर मावशीची बघा आता तुम्ही। गोरी, आणि तुम्ही नेहमी ऐकलं असेल आरविशची गोरी गोरी आत्या, तर ही आहे माझ्या आरूची गोरी गोरी आजी। नमस्कार, हाय, काही पण बोलतात। आणि आमचं नातं असंच आहे, मस्ती मजाक मध्येच। आणि आता नाही, मी लहान होते तेव्हापासून असंच नातं आहे का ना मावशी? आणि खूप पहिल्यापासून खूप मजा येते। तर ही माझी मावशी आहे, आणि हिचा नंबर 5 नंबरची मावशी ही माझी। आणि मग मावशी काय बोलशील? काय नाही, मस्त आहे सगळं, छान करते, अजून पुढे जा। ओके। आणि मामी पण आहेत थोड्या वेळात, मामीशी, आणि दुसरी मावशी आहे नुरी मावशी म्हणून, तिच्याशी पण तुमची ओळख करून देईल। आणि कशासाठी आहोत किंवा आम्ही एकत्र सगळे का जमलो हे पण मी तुम्हाला सांगते। आणि खूप तुम्ही एन्जॉय करणार, तुम्हाला आवडेल नक्की। तर ठीक आहे। आणि मावशीने जेवायला काय बनवलं हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते। मी नॉनव्हेज नाही खाल्लेलं। मावशी, जेवणामध्ये काय काय बनवलंय शेअर कर। दम बिर्याणी बघू। अरे वा, आता जेवण झालेलं आहे पाहुण्यांचं सगळ्यांचं, म्हणून राहिलेली ती अर्धी दाखवते। आणि इकडे मच्छी आहे। कसली मच्छी बनवली आहे? ही वाम मच्छी। अरे वा। आणि तिकडे काय आहे? दूध आहे? इकडे काय नाही, दूध आहे, याच्यात बिर्याणीच आहे। अच्छा, तर तुम्ही बघू शकता मावशीने खूप छान बिर्याणी बनवली। मंडळी, खायला या बिर्याणी, सगळी युट्यूब फॅमिली आपली बिर्याणी खायला या, आम्ही खूप छान बिर्याणी बनवते। आणि इकडे चिमा मावशी बसलेली आहे, सुंदर मावशी आहे इकडे, आणि आरविश बघा इकडे बॉडी लोशन घेऊन काय करतोय। आरू, हाय कर। तर मंडळी, अशा प्रकारे मी तुमची सर्वांशी ओळख करून दिली आहे। आणि जेव्हा मामी येईल तर तेव्हा मी तुम्हाला सांगते की आम्ही सगळेजण एकत्र कशासाठी येतोय आणि पुढचं काय प्लॅन असेल ते। तर मग चला, थोड्या वेळातच बोलते मी तुमच्यासोबत, आणि माझ्या मावशांसोबत मी खूप एन्जॉय करते। आणि आता तुम्हाला माहिती आहे मला बरं नव्हतं, तर मला मावशा भेटला तर खरंच खूप छान वाटतंय, मजा येते सगळ्या गोष्टींमध्ये। तर चला, मग मी बोलते थोड्या वेळात तुमच्यासोबत। कसं वाटतं कलर? छान आहे ना। आमच्या भाच्याचं लग्न आहे, आमच्या भावाच्या मुलाचं, त्यासाठी आम्ही त्याची खरेदी करण्यासाठी मुलुंडला आलो। मावशी, मग कसं वाटतं तुझ्या भाच्याचं लग्न आहे तर? मस्त वाटतंय। ओके। इकडे मोठी आत्तू, आनंद होतोय आम्हाला, खूप आनंद होतोय ना? अच्छा। आणि इकडे मामी पण आहेत माझ्या, आणि मावशी वगैरे सगळे खाली थांबलेले आहेत। कडे बघा की माझ्या म्हणजे मामे भावाचं लग्न आहे इगतपुरीमध्ये। तर त्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी, म्हणजे जी नवरदेवाची शॉपिंग आहे त्यासाठी आम्ही मुलुंडमध्ये आलो आहोत। आणि मावशीने तुम्हाला सांगितलंय तसं, मावशीनेच सांगितलं खरं तर। मामींना बोलली होती बोलायला, पण मामी थोडा कॅमेरा फ्री नाहीये, त्याच्यामुळे मामी नाही बोलल्या। पण मग मामी नाही बोलल्या, पण आत्या बोलायला नवरदेवाच्या। आणि नवरदेवाचं चालू आहे चॉईस, बघू आता कसे कपडे घेतोय त्याच्यावरती डिपेंड असेल। कपडे छान आहे ना त्याचं? मस्त आहे, छान आहे। काय मग? मस्त
वाटतंय. ठीक आहे, नवरदेवाचं बघू आता काय फायनल करतोय तो, आणि बघते मी थोड्या वेळात, दाखवते त्याला पण तुम्हाला. आम्ही ना फिरून फिरून थकलोय आणि सगळेजण मिक्स आहे, तर कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय असे मजा येते शॉपिंग करायला. आणि लग्नाची शॉपिंग किंवा लग्नाचा बस्ता म्हटलं ना तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि नवरी नांदेडकरची आहे, त्यामुळे मग नवरीचा बस्ता तिकडे म्हणजे त्यांच्या घरच्यांनी बांधलाय आणि मुलाचा बस्ता आमच्याकडे आहे बांधण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही सगळेजण मिक्स होऊन आलेलो आहे. तर इकडे बघा थकून बसल्यात वरमाई, माझे 2-2 वरमाई आहेत. वरमाया माझ्या थकून बसलेल्या आहेत आणि मी पण थकले. नवरदेव आमचा अजून शॉपिंगच करतोय. ठीक आहे, लग्न पहिल्यांदा होतं, मग त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये चॉईस आहे की आज तुम्हाला हे घ्यायचं, आज तुम्हाला ते घ्यायचं, आणि आत्या पण त्याला सपोर्ट करताय छान. आणि एवढं आहे की तो मित्रांमध्ये नाही गेला. त्यांनी सांगितलं की नाही, मामींना सांगितलं की मला माझ्या आत्या आणि तू चल माझ्यासोबत, तुम्ही जे मला घेऊन देणार मी तेच घेणार म्हणून. आजकाल असे कमी मुलं पाहायला मिळतात का नाही का मावशी? नाही तर मुलं जाऊन शॉपिंग करून येतात लग्नाची. पण बरोबर आला ना. हा ना, त्यांनी तसं नाही केलं ना, मित्रांबरोबर नाही केलं. मग अशा पद्धतीने आमचं चालू आहे. आम्ही थकून बसून घेतलंय आता. ठीक आहे, चला थोड्या वेळात बोलते तुमच्या सोबत. आणि आर्विश इकडे बघा शॉप मध्ये आतमध्ये गेलाय आणि आर्विशची खूप मस्ती चालू आहे. फोटो देखते काय मग झाली का नाही? नाही बाई, अजून खूप आहे. हा, नवरदेवाच्या बापाचा म्हणजे तुमच्या भावाचा होय. अच्छा अच्छा, वर बाप का? अच्छा, आणि तुम्ही वरमया ना? इकडे ना नवरदेवाचे जे वडील आहेत त्यांचा ड्रेस घ्यायचं चालू आहे. त्यांना शेरवानी घेत आहेत. अशा प्रकारे इकडे नवरदेवाची शॉपिंग करून झाली होती. म्हणजे आमच्याकडे लग्नासाठी पूर्ण व्हाईट पोशाख घातला जातो, तो त्याच्यासाठी व्हाईट पोशाख घेऊन झाला होता. हळदीसाठी कपडे घेऊन झाले आणि त्याला शेरवानी घेतली होती. इकडे माझ्या मावशीचा मुलगा हाय करतोय सर्वांना. इकडे आमचं मस्त पाणीपुरी खायचं काम चालू आहे. तुम्ही इकडे बघू शकता सगळे पाणीपुरी कसे एन्जॉय करतायत. अजून आम्ही खाल्लीच नाही ग. नाही खाल्लीच नाही. तू खाणार आहेस का? आणि मग त्यांनी नंबर नाही लागला, नंबर लावून येत ना पाणीपुरीसाठी गाड्यावरती. मामी बघा माझे कशा पाणीपुरी खात आहे. तुमच्याच खायची. हा मावशी खा ना, तुम्ही आहे. हा खाईल तू खा. एवढंच होतं. तू काय घेतेस? शेवपुरी घेते. अच्छा, तुला घ्यायचं का नाही काय? सुकी पुरी खाईल. मला सगळ्यांच्या सुक्या पुऱ्या द्या खायला, मला त्याच आवडतात. तो शेवपुरी एन्जॉय करता. काय खाते ग तू? शेवपुरी. तू मावशी पाणीपुरी की शेवपुरी? अरे बापरे, शेवपुरी फेमस मुलुंडची शेवपुरी. हा. तर अशा प्रकारे मस्त शेवपुरीची मजा घेतात सगळेजण मिळून. इकडे काका पण एन्जॉय करतात शेवपुरी. मावशांचं तर तुम्हाला दाखवलं मी. सगळेजण बसून मस्त एन्जॉय चालू आहे. ऑल फॅमिली मजा येते मस्त. आणि या मावशीने मला मस्त खाली बसून घेतलं. इकडे बघा. तर मंडळी, आर्विश खूप रडतोय, त्यामुळे मी मावशींना म्हटलं की तुम्ही बाकीची शॉपिंग करा आणि मी निघते, कारण विशालच्या येण्याची पण वेळ झालेली आहे. आणि आर्विश थकलाय त्याच्यामुळे चिडचिड करतोय, रडतोय खूप जास्त. तर मग मावशा जातील, म्हणजे मावशी नंतर राजाराणी वगैरे पकडून घरी जातील. पण मी निघते घरी, कारण संध्याकाळचे 7 वाजत आले. विशालची पण येण्याची वेळ झालेली आहे, बाकी घरचं पण आवरायचंय. तर निघतो आम्ही. आर्विश बघा. तर मग चला, निघायची वेळ झालेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं का मावशी थोडी लेट जाईल आणि मी निघते. आर्विश खूप रडतोय त्याच्यासाठी. तर लवकरच आपण लग्नाचे पण जे व्हिडिओ असतील ते एन्जॉय करू. आज फक्त शॉपिंगचा व्हिडिओ आलाय आणि नवरदेवाला दाखवलेला नाहीये, कारण तो बोलतो मला तू डायरेक्ट नवरदेव झाल्यावरतीच दाखवता येईल. मी तेव्हाच व्हिडिओमध्ये येतो. म्हटलं ठीक आहे चालेल, काही हरकत नाहीये, तेव्हाच मी तुझं शूट घेईल म्हणून.
तर इकडे बघा मावशी बाय. आणि लवकरच आपण सगळ्या गोष्टी आपण शूट करू आता.